Good morning to everyone, respected teachers, principals, and of course, my lovely dear friends of standard 9 and 10. माझ्या भाषणाची सुरुवात करण्याआधी मी एक चार ओळी बोलेन. काळाच्या पानावर आज एक वाक्य लिहिलं जातं. शाळेच्या आठवणींना आज निरोप दिला जातोय. काळाच्या पानावर आज एक वाक्य लिहिलं जातंय. शाळेच्या आठवणींना आज निरोप दिला जातोय. दप्तर हलकी झाली, पण मन मात्र जड झालं. सगळ्यात पहिले मी त्यांच्याबद्दल बोलेन ज्यांचा माझ्या आयुष्यात मोलाचा वाटा आहे. ते म्हणजे माझे शिक्षक. तर मग सुरुवात त्यांच्यापासूनच केली पाहिजे ज्यांनी त्यांच्या हातून सगळ्यांनीच पहिला मार्क काढला. ते म्हणजे सुगंधा मॅडम आणि पाटील मॅडम. पाटील मॅडमचा मार्क अजून पण मला चांगलाच लक्षात आहे. मग प्रायमरी शिक्षणच्या आमच्या पहिल्या क्लासेस म्हणजे स्वाती मॅडम. जर ऑफ पिरियड असेल तर कधी त्यांना प्रॉक्सी लागते आणि कधी येऊन आमच्या वर्गात दंतकथा सांगतायत असेच व्हायचं. कम्प्युटरचे पहिले धडे आपल्याला रुचिरा मॅडमनी दिले. लॅबमध्ये गेल्यावर आमची वेगळीच मस्ती सुरू असायची. मॅडमने ओरडल्यावर थोड्या वेळ शांत बसायचो, मग नंतर परत मस्ती सुरूच. नंतर मग गजगे मॅडम, दर्शना मॅडम, घोडे मॅडम आणि सुजाता मॅडम आम्हाला कधी शिकवायला आल्या नाही, पण पेपरला सुपरविजनला आला की आमचा आनंद गगनात मावेन असंच व्हायचा. जेव्हा ईव्हीएस सब्जेक्ट आला तेव्हा वाटायचं काय आहे आणि काय नाही, पण अरुणा मॅडमनी एकदम सिंपल करून समजावलं. नंतर एक अशा व्यक्ती ज्या फक्त पुस्तकात आहेत तेवढंच न सांगता वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी व स्वतःच्या एक्सपिरियन्स मधून हिस्ट्री शिकवायच्या आणि अजून पण शिकवतात. आणि त्यांच्या लेक्चरला बिना टेक्स्टबुक येतं जरी बसलो तरी सगळं एकदम क्लिस्टर क्लिअर समजायचं. ज्यांनी सिविक्स फक्त मुलांना मार्क्स मिळण्यापुरती नाही शिकवलं तर एक चांगला नागरिक होण्यासाठी शिकवलं, त्या म्हणजे नीलम मॅडम. प्रीती मॅडम बद्दल मी काय बोलू. त्यांच्याबद्दल काही लिहायला गेलो तर पहिली गोष्ट आठवते ती म्हणजे स्टीलच्या स्केलने त्यांनी दिलेले फटके. काय माहित का, पण त्यात एक वेगळीच मजा यायची. वैशाली पाटील मॅडम आणि टेस्ट सिरीजचं एक वेगळंच कनेक्शन आहे. त्या सुपरविजनला आल्या की बाकी कोण आन्सर सांगताना भेटतो ना भेटतो, मी तर 100% भेटायचो. तिकोनी सर वेळोवेळेला मला माझ्या करिअरसाठी गाईड करत आले आहे. त्यांचे मार्गदर्शन नेहमीच उपयोगी राहील. कधी मला सीए बनायला सांगायचे तर कधी सिव्हिल सर्वंट व्हावे अशी त्यांची इच्छा होती. जर कोणतीही गोष्टीची गरज लागली तर पूनम मॅडमला पहिले भेटायला लागायचं. पण त्यांचे आधार प्रश्न, कशाला पाहिजे, कधीपर्यंत आणून देशील, वस्तू आणणं तर फक्त कारण झालं, पण मेन काम होतं ते बाहेर फिरणं. मग शिल्पा मॅडम बद्दल बोलायचं गेलो तर मॅडम 99% एकदम chill. कितीही मस्ती केली तरी ओरडायचं नाही. पण जर मॅडमला शिकवताना डिस्टर्ब केलं तर पण काय खरं नाही. थँक्यू मॅडम, किंवा गॅदरिंगच्या प्रॅक्टिसच्या वेळेला आम्हाला क्रिकेट खेळून दिल्याबद्दल. मला अजून पण एकदम नीट आठवतंय, विकास सरांचा पहिला दिवस होता शाळेत. ते ऑफिसमध्ये बसले होते आणि आम्ही सर्वजण त्यांना टोकावत होतो. वाटलं नव्हतं की एवढं कनेक्ट कधी करू शकतो, पण आता कुठे दिसले तर हाक मारल्याशिवाय राहत नाही. एका वेळेला सरांनी शिकवलेले जॉग्राफीचे मॅप विसरे, पण सरांनी दिलेले बुके अजिबात नाही. आता विकास सरांबद्दल बोललोय तर त्यांच्या बेस्ट फ्रेंड बद्दल बोलणं पण गरजेचं आहे. ते म्हणजे आपले महाजन सर. आज तुमची ऍक्टिंग करणार होतो, पण नंतर आठवलं की ऍक्टिव्हिटी आणि होमवर्कचे मार्क्स तुमच्या हातात आहेत. सर, विकास सर आणि महाजन सर जेव्हा सोबत बसले असतील तर तेव्हा तुम्ही काही न करता तुमचे कंप्लेंट्स आपोआप समोर येतात. आता आपले प्रिन्सिपल आणि आमचे सायन्सचे टीचर रंजिता मॅडम. 7th 10th मध्ये असताना वाटायचं काय माहित का सगळे काय एवढे घाबरतात मॅडमला. ऍक्टिव्हिटी बुक उशिरा सबमिट करून बघा, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लगेच समजेल. बट ऑन अ सिरियस नोट, मॅडम कडून खूप काही शिकलो जे भविष्यात कामाला येईल. मॅडम खऱ्या अर्थाने आमच्या आयुष्यातील कॅटलिस्ट आहे. आता आपल्या 10th टीमचे कॅप्टन म्हणजे आपल्या मधुरा मॅडम. खरं सांगायचं झालं तर मॅथ्स मध्ये इंटरेस्ट खऱ्या अर्थाने मधुरा मॅडम मुळे झाला. जर मॅडम आई किंवा बाबांना भेटल्या तर मग 100% कुठली ना कुठली तरी कंप्लेंट घरी सांगणारच. आजच्या दिवसापर्यंत सगळ्यात जास्त ओरडा आम्ही मॅडमचाच काढलाय, पण त्याबद्दल कधी वाईट वाटले नाही. नंतर मग संपदा मॅडम आणि अमोल सर नेहमीच मोटिवेट करत आले आहे. त्यांना सपोर्ट सिस्टम म्हणण्यात काही चुकीचं नाही. अजूनपर्यंत मी फक्त अमोल सरांचाच ओरडा काय तर राहिलो होतो, पण त्या दिवशी प्रेझिडेंटच्या ओपन हाऊसच्या दिवशी ती इच्छा पण पूर्ण झाली. पण यातच तर खरी मजा आहे ना. मैत्रिणी सोबत ऑफ पिरियडला गेलेली मजा, स्पोर्ट्स, रील्स, गॅदरिंग हे सगळं आता कॉलेजला मिळणार नाही. पण मला कुणाला इमोशनल करायचं नाहीये. एवढंच बोलेन, डोंट क्राय बिकॉज इट्स ओव्हर, स्माइल बिकॉज इट हॅपन.
या अशा मित्रांना, टीचर्सला कधीही विसरू शकत नाही. माझ्या सगळ्या टीचर्सला आणि फ्रेंड्सला थँक्यू एवढ्या अनफॉर्गेटेबल मेमरीज दिल्याबद्दल. सर्वांना ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. आज निरोप घेतोय पण मैत्रीचा अंत नाही. आणि सगळ्यांना थँक्यू 1 मिनिटपेक्षा जास्त बोलून दिल्याबद्दल. खूप खूप आभार.